तुम्ही याबद्दल सांगा. सर, आम्ही 10 ते 12 वर्षापासून अल्पशा मानधनावर काम करीत आहोत. आमच्यामुळे लाखो मजुरांना मजुरी मिळत आहे, परंतु आमच्या परिवाराचे अल्पशा मानधनावर भागत नाही. तसेच आम्ही 10 ते 15 वर्ष झाल्यामुळे शासनाला यापुढेही ह्या पदाची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास 2007 पासून जेव्हापासून योजना सुरू झाली तेव्हापासून आत्तापर्यंत एक 15 ते 16 वर्षापासून लोक याच्यात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतात. अल्पशा मानधनामध्ये ती काम करत असून याला एक आंदोलनाचं स्वरूप आताच्या स्थितीमध्ये सर्व संघटनेने देण्याचं ठरवलेलं आहे. त्यानुसार असं सांगू इच्छितो की उमादेवी वर्सेस कर्नाटक सरकार 10 वर्ष ज्यांना पूर्ण झाली त्या लोकांना समायोजन करण्यात आलेले आहे. कालकर अवॉर्ड ज्याच्यामध्ये 1956मध्ये ज्यांना 5 वर्ष कंप्लीट झालेली आहे त्यांनासुद्धा त्याच्यात समायोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने आता NRHM आणि सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत ज्यांचा सेवाकाल 10 वर्ष झालेला आहे त्यांनासुद्धा परमनंट त्यांनी केलेला आहे. आमची एवढीच मागणी आहे की शासन सेवेत आमचं समायोजन व्हावं. त्यात तत्पूर्वी आकृतीबंध तयार करण्यात यावा आणि ज्या लोकांना 10 वर्ष सर्व्हिस पूर्ण याच्यामध्ये कंत्राटी स्वरूपात झालेली आहे त्यांची सर्व्हिस समायोजनाच्या स्वरूपात आकृतीबंधामध्ये नियमित करण्यात यावी, एवढंच आमचं मागणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.